अंगणवाडी सेविकांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। सेविकांना मानधन नाही, वेतन 28,000। सरकारी सेवेत सर्व शासकीय लाभ, पेन्शन मिळण्याबाबत लढा। 8 जून मोठी गुड न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। अंगणवाडी कामगारांसाठी सन्मानाचा लढा उभारण्याचा निर्धार। महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी भारतीय मजदूर संघ संलग्न भारतीय अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या वतीनं केंद्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यातील विश्वकर्मा भवन भारतीय मजदूर संघ कार्यालयात झाली। या बैठकीत अंगणवाडी कामगारांसाठी सन्मानाचा लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला। संघटना बळकट करण्यासाठी जिल्हानिहाय जनजागृती मोहीम व मंत्रालयावर मोर्चा काढण्याचे ठरले। भारतीय मजदूर संघाच्या केंद्रीय उपाध्यक्षा श्रीमती अंजली पटेल ओरिसा, अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षा श्रीमती शर्मिष्ठा जोशी गुजरात, सरचिटणीस श्रीमती पुष्पा सिंह झारखंड, अंगणवाडी महासंघाच्या उपाध्यक्षा श्रीमती वनिता सावंत महाराष्ट्र यांची प्रमुख उपस्थिती होती। भारतीय मजदूर संघात महामंत्री रवींद्र हिमंते, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल डुमने, मजदूर संघाचे प्रदेश सरचिटणीस किरण मिलगिर यांनी मार्गदर्शन केले। बैठकीत सरकारी सेवेत दर्जा मिळावा, मानधन नको, किमान वेतन आणि सर्व कर्मचारी हक्क मिळावे पाहिजेत। ग्रॅज्युटी हक्क, सेवा कालावधी पूर्ण केल्यानंतर ग्रॅज्युटीचा लाभ प्रत्येक अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मिळाला पाहिजे। अंगणवाडी महिलांवरील अत्याचार, मानहानी व मानसिक छळ याबाबत शासनाने तात्काळ कठोर पावले उचलावीत आणि प्रत्येक जिल्ह्यात तक्रार निवारण समित्या तयार कराव्यात असे ठराव करण्यात आले आहेत। मानधनाऐवजी नियमित वेतन व सर्व सेवाविशेष लाभ लागू करण्याची मागणी, आरोग्य व अपघात विमा व निवृत्ती लाभ योजना लागू करण्याबाबत ठोस पाठपुरावा संबंधित चर्चा झाली। भारतीय मजदूर संघाच्या झेंड्याखाली एकत्रित येऊन संघर्ष करण्याचे आवाहन महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ संलग्न भारतीय मजदूर संघ श्रीमती वनिता वाडकर, सरचिटणीस वनिता सावंत, नंदा चव्हाण, स्मिता पानसे यांनी केले आहे।